नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 439. मित्रांनो, गेले काही दिवस किंवा एखादा वर्ष दीड वर्ष असेल, मी व्हिडिओच्या ऐवजी ऑडिओ करत होतो. कारण याचं एकमेव कारण होतं, ऑडिओ जो असतो तो यूट्यूबवर लवकर अपलोड होतो. पण आज एक छोटासा व्हिडिओ करायचा उद्देश होता आणि म्हणून मी हा व्हिडिओ करतो आहे. आणि दुसरंही कारण महत्त्वाचं, की व्हिडिओ कसा करावा, तो यूट्यूबवर अपलोड कसा करावा, हे मी जे शिकलेलं आहे ते विसरता कामा नये म्हणून हा व्हिडिओ करतो आहे. मित्रांनो, आपल्याला कल्पना आहे की कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 लागू आहेत, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जे नियम आहेत ते ज्यांना लागू आहेत, म्हणजे त्यांच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा निवृत्ती वेतन नियम आहेत. आता त्या निवृत्ती वेतन नियमाप्रमाणे सर्व केंद्रीय कर्मचारी असो अथवा राज्य सरकारी कर्मचारी असो, तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याला जे निवृत्ती वेतन मिळतं त्याच्या 40% निवृत्ती वेतन त्याला कम्यूट करता येतं. याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. कारण ही अशी सुविधा देण्याचं कारण, एकदा 40% कम्यूट केलं पेन्शन की दर महिन्याला तुम्हाला 40% निवृत्ती वेतन कमी मिळेल. पण या 40% जे तुम्ही निवृत्ती वेतन कम्यूट करता त्याच्यापोटी एक रकमी रक्कम आपल्याला मिळते. आणि कर्मचारी जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा साहजिकच त्याला पुष्कळ अशा लायबिलिटीज असतात. मुलामुलींचं लग्न असतं, घर विकत घेणं असतं, अशासाठी ठोक रकमेची आवश्यकता असते आणि म्हणून हे कम्युटेशनची सुविधा करून दिलेली आहे. पण सध्याच्या नियमाप्रमाणे मग केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जे निवृत्ती वेतन नियम आहेत किंवा महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम आहेत, त्याचे कम्युटेशन ऑफ पेन्शन याच्यासाठी जे नियम केलेले आहेत, त्याप्रमाणे कम्युटेशन जे केलेलं असतं, तो जो कम्युटेशन पोर्शन असतो तो 15 वर्षांनी पुन्हा रिस्टोअर होतो. म्हणजे 15 वर्ष तुम्हाला निवृत्ती वेतन कमी मिळत असतं, परंतु जो 40% आपण निवृत्ती वेतनाचा भाग विकला आहे असं ज्याला संबोधलं जातं, ते निवृत्ती वेतन 15 वर्षांना पुन्हा रिस्टोअर मिळतं. म्हणजे मूळ निवृत्ती वेतन जे आपल्याला मिळालेलं आहे आणि त्याच्यात वेळोवेळी सुधारणा आहे, त्याप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळतं. परंतु हा 15 वर्षाच्या ऐवजी हे 12 वर्षाच्या नंतर कम्युटेशन रिस्टोअर व्हावं अशी मागणी केंद्रीय कर्मचाऱ्यांतर्फे केली जाते आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांतर्फे देखील केली जाते. तर या एका प्रकरणामध्ये, जे प्रकरणाचं नाव आहे हरी एन सास्ते विरुद्ध भारत सरकार, या प्रकरणामध्ये केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने असा एक अंतरिम आदेश दिला. काय अंतरिम आदेश दिला? की जे अर्जदार आहेत, ज्या अर्जदारांची सेवा 12 वर्ष पूर्ण झालेली आहे, अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवरून त्यांना निवृत्ती वेतन देताना त्यांनी जो कमिटेड 40% केला आहे तो पोर्शन वजा करू नये. म्हणजे थोडक्यात अर्जदारांच्या बाबतीमध्ये जो कमिट केलेला पोर्शन आहे तो जणू काय 12 वर्षांनीच रिस्टोअर केला असं समजावं, असा एक आदेश केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने नुकताच म्हणजे 11 नोव्हेंबर 2024ला दिलेला आहे. आणि ह्या जो निर्णय दिला आहे त्याच्यावर व्हिडिओ करावा अशी काही कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलेल्या काही लोकांकडून अशी मागणी केली आणि म्हणून हा आज व्हिडिओ करतो आहे. पण सुरुवातीलाच मी आपल्याला सांगतो की ज्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेल्या न्याय निर्णयाची आपण अंतरिम आदेशाची चर्चा करतो आहे. हा अंतरिम आदेश राज्य सरकारी निवृत्ती वेतनधारकांना नाही, राज्य सरकारी कर्मचारी आणि राज्य सरकारचे निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना ॲप्लिकेबल नाही. त्याचप्रमाणे हा आहे अंतरिम आदेश आहे, हा काही फायनल आदेश नाही. या अंतरिम आदेशाविरुद्ध केंद्र शासन म्हणजे भारत सरकार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याची निश्चित शक्यता आहे. कारण अशाच प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याच्याविरुद्ध केंद्र शासन निश्चित अपिलामध्ये गेलं आहे. पण मी जसं म्हणतो, नॉलेज इज पॉवर, आणि त्यामुळे असा जो निर्णय जो दिला आहे याची माहिती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आणि राज्य सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांना व्हावी, म्हणूनच या न्याय निर्णयाची मी चर्चा करतो आहे.
अन्यथा हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा न्यायनिर्णय आपल्याला लागू नाही. आता ह्या प्रकरणामध्ये या सास्ते या प्रकरणाविरुद्ध भारत सरकार या प्रकरणामध्ये वस्तुस्थिती काय होती? हे जे सास्ते वगैरे अनेक लोक होते हे पोस्ट खात्यामध्ये होते, म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत होते. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या झाल्यानंतर त्यांनी साहजिकच त्यांच्या निवृत्ती वेतन नियमाप्रमाणे 40% त्यांनी निवृत्ती वेतनचा पोर्शन विकला होता, म्हणजे त्यांनी कम्यूट केलेलं होतं. आणि ही 40% जी निवृत्ती वेतनाची जी त्यांना रक्कम 1 कोटी रक्कम मिळालेली आहे, ती कोटी रक्कम दर महिन्याला जी रिकव्हरी केली जात होती, त्यामुळे 12 वर्षानंतर ती रिकव्हरी पूर्ण झालेली होती. म्हणजेच कम्युटेशन 15 वर्षांनी पूर्ण होतं, पण 12 वर्षामध्येच ही रिकव्हरी झालेली आहे. आणि म्हणून ह्या अर्जदारांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने अर्ज केला. त्याच्या आधी त्यांनी टपाल खात्याकडे रिप्रेझेंटेशन केलं की आम्हाला जी एक रकमी दिलेली रक्कम आहे ती पूर्ण वसूल झालेली आहे, हा एक भाग आहे. आणि त्यानंतर मृत्यूदर कमी झालेला आहे, आणि मृत्यूदर कमी झाला आहे त्यामुळेच हे कम्युटेशन ऑफ पोर्शन जे रिस्टोर होतं 15 वर्षांनी ते 12 वर्षांनी होणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं असंही म्हणणं की या ठिकाणी व्याजदर मिळाला तो, कारण शेवटी निवृत्ती वेतनधारकांना 1% रक्कम जी मिळते तो इतर खर्चा करतो, पण त्यातील रक्कम काही तो व्याजाने बँकेच्यामध्ये वगैरे ठेवतो. पण जो बँक रेट आहे व्याजदर देखील कमी झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जे कम्युटेशन 12 वर्षानंतर रिस्टोर केलं जातं, कम्युटेड पोर्शन नाही 15 वर्षांनी केला जातो, तो 12 वर्षांनी केलावा अशी मागणी अर्जदारांची मागणी होती. आणि त्यामध्ये त्यांनी हे देखील केलं की हे जे कम्युटेशन ऑफ पेन्शन जे आहे ते केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये CCS कम्युटेशन ऑफ पेन्शन रूल्स 1981 याच्यामध्ये रूल 10A आहे. आणि ज्या रूल 10A प्रमाणे कम्युटेड पोर्शन हा 15 वर्षांनी रिस्टोर करतो. हा जो नियम आहे तो आर्बिट्ररी आहे आणि त्यामुळे तो नियम रद्द होणं आवश्यक आहे. त्याबरोबर अर्जदारांची ही पण मागणी होती की गुजरात राज्य सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांकरता कम्युटेड पोर्शन जो आहे तो 12 वर्षांनी रिस्टोर करावा अशी त्यांच्या गुजरात राज्य राज्याचे कर्मचारी आहेत जे सेवानिवृत्त कर्मचारी त्यांच्या बाबतीत हे नियम लागू केलेले आहेत. आंध्र प्रदेश राज्य सरकारने आंध्र प्रदेश कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये कम्युटेशन जो पोर्शन आहे तो 13 वर्षांनी रिस्टोर करावा अशी त्यांच्या नियमामध्ये तरतूद केलेली आहे. आणि म्हणून याचा विचार करता आणि विशेषतः पंजाब व हरियाणा जे उच्च न्यायालय आहे त्या न्यायालयाने देखील 12 वर्षानंतर रिकव्हरी करू नये, म्हणजे तिथे 15 वर्ष जी रिकव्हरी केली जाते आणि मग 15 वर्षांनी जे रिस्टोर केलं त्याच्याऐवजी 12 वर्षानंतर रिकव्हरी करू नये असा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिलेला आहे. आणि त्या अंतरिम आदेशाला केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील जरी केलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही असं अर्जदारांचं म्हणणं होतं. याविरुद्ध केंद्र शासनाचे जे वकील होते त्यांनी असा मुद्दा मांडला की या अर्जाद्वारे अर्जदारांनी जो रूल नंबर 10A केला आहे त्याला आव्हान दिलेलं आहे, पण ते आव्हान इतक्या वर्षांनी दिलं. नियम 81मध्ये झाले, आज तुम्ही 40-45 वर्षानंतर नियम चॅलेंज करता. त्यामुळे याला हा अर्ज केला आहे तो लिमिटेशनमध्ये नाही आणि त्यामुळे याला डिले झालेला आहे. आणि ह्या कंडोनेशन ऑफ डिलेला कुठलंही कारण अर्जदारांनी आपल्याला नमूद केलेलं नाही. त्याचबरोबर त्यांनी हेही देखील मांडलं की पंजाब उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे हायकोर्टाने दिला आहे तो देखील अंतरिम आदेश आहे. म्हणजे तिथे सुद्धा उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की 12 वर्षापर्यंत नंतर रिकव्हरी कोणी हा जो आदेश दिलेला आहे तो अंतरिम आदेश आहे. आणि या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने अपील केलेला आहे असा मुद्दा देखील केंद्र शासनाचे जे वकील होते त्यांनी महाराष्ट्र केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणापुढे मांडले. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि आपली निरीक्षणं नोंदवली. त्यातलं पहिलं महत्त्वाचं निरीक्षण महाराष्ट्र केंद्रीय प्रशासकीय न्यायालयाने नोंदवलं की जे वेतन आयोग नेमले जातात त्यात 5वा जो वेतन आयोग होता त्या वेतन आयोगाने देखील अशी शिफारस केली होती की कम्युटेड पोर्शन जो असतो तो 15 ऐवजी 12 वर्षांनी रिस्टोर केलावा अशी केंद्र शासनाने नेमलेल्या 5व्या वेतन आयोगाने केलेली आहे. हे महत्त्वाचं निरीक्षण त्यांनी त्यामध्ये नोंदवलं.
आणि त्यानंतर मग मात्र म्हणून हे कॅल्क्युलेशन कारण अर्जदारांनी आपल्या अर्जासोबत कॅल्क्युलेशन दिलं होतं की जी आम्हाला 1% रक्कम मिळते ती 12 वर्षांनी रिकव्हरी केली जाते आणि त्यामुळे 15 वर्षापर्यंत करणं हे काही योग्य नाही. आणि हे जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे काही कॅल्क्युलेशन अयोग्य आहे. अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा आर्ग्युमेंट असं कुठल्याही प्रकारचं प्रतिपादन केंद्रीय शासनाच्या ज्या वकिलांनी केलेलं नाही. हे देखील केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणानं त्यानंतर मात्र त्याप्रमाणे देखील महत्त्वाचं बाब पुन्हा सांगितलं ज्याचा उल्लेख मी सुरुवातीला केला की पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने देखील 12 वर्षानंतर रिकव्हरी करू नये असा आदेश दिला. तोही अंतरिम आदेश होता, पण त्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं ही वस्तुस्थिती आहे. पण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाला म्हणजे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला कुठलीही स्थगिती दिलेली नाही. या सर्व बाबी विचारात घेऊन केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने असा अंतरिम आदेश दिला की ज्यांची 12 वर्ष सेवानिवृत्तीनंतर झालेली आहे, ज्यांच्याकडून 12 वर्ष दरवेळेस कमिटेड पोर्शनची ती रिकव्हरी करण्यात आलेली आहे, त्यांना दिलेली 1% रक्कम पूर्ण वसूल झालेली आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत म्हणजे असे जे अर्जदार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये पुढे वसुली करू नये असा अंतरिम आदेश दिला. आणि म्हणून मग असा अंतरिम आदेश दिलेला आहे. त्याची साहजिकच पेपरमध्ये बातमी आली, ठिकाणी वेबसाईटवर जो निर्णय त्याच्याविषयी बातमी आज दिली गेली. काही ठिकाणी नॅचरली वेबसाईटवर हा न्याय निर्णय देखील अपलोड करण्यात आला आणि त्यामुळे साहजिकच राज्य सरकाराचे जे कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन त्यांना देखील असा प्रश्न मनात आला की केंद्रीय शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जर हा निर्णय लागू असेल तर आपल्या बाबतीमध्ये देखील लागू व्हायला पाहिजे. परंतु मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे हा निर्णय अंतरिम आदेश आहे. हा अंतरिम आदेश आहे, हा काही फायनल आदेश नाही. हा आदेश केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनधारकांना त्यामुळे तो तसाच्या तसा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. आणि त्याचबरोबर मी मागे देखील सांगितलं कुठलाही एखादा न्यायालय जेव्हा आदेश देत असतं त्याला जजमेंट म्हणा, ते एक जजमेंट इन पर्सनम आणि जजमेंट इन रेम असतं. तर हा आदेश दिला आहे तो फक्त जे अर्जदार आहेत त्यांच्यापुरता सीमित आहे. तो इतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील इतक्यात लागू नाही. पण या बाबतीमध्ये तो निर्णय ॲक्सेप्ट करून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील असा कुठलाही आदेश किंवा नियमामध्ये बदल करण्यात आले नाही. म्हणजे सध्या देखील केंद्रीय सेवेतून जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना देखील त्यांचं जे कम्युटेशन पोर्शन असतो तो 15 वर्षांनीच रिस्टोर होतो. पण मी सुरुवातीला मित्रांनो सांगितलं त्याप्रमाणे उद्या राज्य सरकारी निवृत्ती वेतनधारकांची ही देखील मागणी आहे. आता ही मागणी जेव्हा त्यांना राज्य शासनापुढे मांडायची असते तेव्हा त्यांना काय जी आर्ग्युमेंट करावी हे समजावं. आणि म्हणून मी या न्यायनिर्णयाची चर्चा या व्हिडिओद्वारे केली. आणि त्या मगाशी सांगितलं की अंतरिम आदेशामध्ये महत्त्वाचं जे आर्ग्युमेंट आहे एक की 5व्या वेतन आयोगाने देखील कम्युटेड पोर्शन 12 वर्षांनी रिस्टोर करा अशी शिफारस केंद्राला केली होती. हे एक महत्त्वाची बाब आहे. आणि 12 वर्षामध्ये पूर्ण रिकव्हरी होते ही बाब महत्त्वाची आहे. आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाला जो निकाल दिलेला आहे की 12 वर्षानंतर रिकव्हरी अंतरिम आदेश दिलेला आहे त्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असलं तरी कुठेही स्थगिती दिली गेलेली नाही. या गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ केला. मित्रांनो आता येथेच थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे या चॅनलद्वारे विविध विषयावर आस्थापना विषयक बाबीबाबत जी माहिती दिली जाते ती त्यांना देखील उपयुक्त जाते. आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणारच उद्या एका नव्या व्हिडिओसोबत आणि त्या नव्या व्हिडिओचा विषय असणार आहे तुमचे प्रश्न आमची उत्तरे. नमस्कार.